हॅलो मित्रो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। तर मित्रो, महाराष्ट्रामध्ये सरळ सेवेने भरल्या जाणारे सर्व पदे हे टीसीएस आणि आयबीपीएस याद्वारे भरल्या जात आहेत। तर त्यामध्ये हे टीसीएस या एक्झामचे एक्झाम स्ट्रॅटेजी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी अभ्यास करत असताना ऑल महाराष्ट्र रँक 2, रँक 17, रँक 13, रँक 48 अशा प्रकारच्या चांगल्या रँक मिळवल्या आहेत। तर यामध्ये मी कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी वापरली ज्यामुळे मी ही एक्झाम क्लिअर करू शकलो, याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या भन्नाट स्ट्रॅटेजीचा वापर करून तुम्हीही तुमची एक्झाम क्लिअर करू शकता, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रो, मी श्रीकांत उगले आणि स्टेट गव्हर्नमेंट मध्ये जॉब करत असताना आणि एक्झाम क्लिअर करत असताना मी कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी वापरली ज्यामुळे मी ऑल महाराष्ट्र रँक 2, रँक 17 आणि रँक 48 अशा प्रकारच्या टॉप रँक मिळून कशा प्रकारे जॉब मिळवला, याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणून तुम्ही जर ती स्ट्रॅटेजी फॉलो केली तर तुम्हालाही त्यामध्ये नक्कीच यश मिळेल, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर मित्रो, कोणतीही एक्झाम क्लिअर करायची असेल तर तुमची स्ट्रॅटेजी चांगली असणं आवश्यक आहे, कारण की विदाऊट स्ट्रॅटेजी आपण कोणतीच एक्झाम क्लिअर करू शकत नाही। तर मित्रो, सर्वात आधी आपल्याला या टीसीएस एक्झामचे एक्झाम पॅटर्न समजून घेणे आवश्यक आहे। या पॅटर्न मध्ये आपण बघतो की 100 मार्क्सचा पेपर असतो आणि 2 घंटे त्यासाठी वेळ मिळत असतो, ज्यामध्ये इंग्लिश, मराठी, गणित आणि जीके अशा प्रकारे या विषयाचा यामध्ये समावेश होतो। तर मित्रो, यामध्ये मुख्यत्वे 4 भागामध्ये हे एक्झाम पॅटर्न विभागलेलं आहे, ज्यामध्ये इंग्लिश, मराठी, गणित आणि जीके अशा प्रकारचे विभाग आहेत, जे प्रत्येकी 25-25 गुणांसाठी आपल्याला विचारले जाते आणि यासाठी 2 घंटे एवढा वेळ दिला जातो। आणि मित्रो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही की आपल्याला कोणतीही एक्झाम सरळ सेवेने घेतल्या जाते ज्यासाठी आपल्याला रॉ स्कोर आपला 85+ असणे अति आवश्यक आहे, कारण की 85 मार्क्स तुम्हाला जर कोणत्याही सरळ सेवेमध्ये नसतील तर तुम्ही कोणतीच एक्झाम क्लिअर करू शकत नाही। तर त्याकरिता तुम्हा सर्वांना मी अति महत्वाची गोष्ट सांगत आहे की तुमचा स्कोर जेव्हा इंग्लिश, मराठी आणि गणित हे 3 विषय मिळून जेव्हा तुमचा स्कोर 70+ जातो, म्हणजे आउट ऑफ 75 तुम्ही 70 मार्क्स घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। आणि जो जीकेचा सेक्शन आहे जे 25 मार्क्सला येतो, त्यावर तुम्ही कमी वेळ देऊन जास्तीत जास्त वेळ हा इंग्लिश, मराठी आणि गणित या 3 विषयावर देऊन आपण मित्रो, सरळ सेवेमध्ये जेव्हा आपण स्टडी करत असतो, इंग्लिश, मराठी आणि गणित हे 3 विषय असे आहेत ज्यामध्ये आपण आउट ऑफ स्कोर घेऊ शकतो। आणि त्याला कंपॅरिझनने जेव्हा आपण जीकेला बघतो तर जीकेला दिलेले इनपुट आणि यामधून मिळणारे आउटपुट यामधील जो डिफरन्स आहे हा खूप जास्त आहे, कारण आपण जीके मध्ये कितीही वेळ दिला तरी आपण आउट ऑफ मार्क्स घेऊ शकत नाही। तर सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण जास्तीत जास्त वेळ हा इंग्लिश, मराठी आणि गणित या 3 विषयावर दिल्यानंतर त्यामधून आपण कसेही 70+ मार्क्स देणे हे अति आवश्यक आहे। आणि जीकेवर आपण तात्पुरता वेळ देऊन मोजके सिलेक्टेड टॉपिक करून जवळपास 15 मार्क्स त्यामध्ये सिक्युअर कसे होतील हे बघितलं पाहिजे, म्हणजे आपला स्कोर 70+15 असा 85+ होऊ शकतो। आणि कोणत्याही सरळ सेवा एक्झाम साठी 85 स्कोर इज मोर दॅन इनफ आहे। आणि मित्र हो, तुम्ही इंग्लिश आणि मराठी या भाषा विषयांसाठी ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रिहेन्शन या मूळ मुद्द्यांवर काम करून चांगले आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता। सोबतच तुम्ही गणितावरील महत्वाचे टॉपिकवर खूप जास्त प्रॅक्टिस करून आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता। अशा प्रकारे जर आपला स्कोर 70 पर्यंत गेला आणि सोबतच तुम्ही जीके मध्ये 15 स्कोर केला तर आपला नक्कीच 85 स्कोर येऊ शकतो। आणि मित्रो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास करत असताना स्मार्ट वर्क करणे अति आवश्यक आहे। आपण अभ्यास कितीही केला, कितीही हार्डवर्क केलं तरी आपण एक्झाम क्लिअर करू शकत नाही, कारण की आपली एक्झाम स्ट्रॅटेजी ही विथ द स्मार्ट वर्क असणे आवश्यक आहे। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही की एक्झामचं प्रिपरेशन करत असताना आपल्याला ज्ञानी बनायचं नाही आहे, आपल्याला बनायचं आहे परीक्षार्थी। आणि परीक्षार्थी बनण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपल्याला फॉलो करायच्या असतात आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या वापरून आपण कोणतीही सरळ सेवेची टीसीएसची एक्झाम क्लिअर करू शकतो। तर हो, इंग्लिश, मराठी आणि गणित या विषयांसाठी कोणते बुक आपण वापरले पाहिजे की आपण जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करू शकतो ते आपण बघणार आहोत। तर मित्रो, इंग्लिश साठी तुम्ही प्लेन टू पॅरामाउंट, नीतू सिंग या मॅडमचं बुक प्रिपेअर करू शकता। मराठीसाठी मोरा वाळंबे सरांचं बुक तुम्ही वाचू शकता, ज्यामध्ये व्होकॅब्युलरी आणि बाकी चांगली प्रकारची माहिती आहे। आणि सोबतच गणित, मॅथ रिझनिंग साठी तुम्ही RS अग्रवालचे बुक वापरू शकता। आणि जीके साठी आपण लुसेंट हे बुक वापरू शकतो। सोबतच महाराष्ट्रासाठी तुम्ही तात्याचा टोपला किंवा आणखी बुक्स वापरू शकता। आणि जास्तीत जास्त वेळ आपल्याला इंग्लिश, मराठी, गणित या विषयाला द्यायचा आहे। आणि
त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 85 स्कोर आपल्याला कसा मिळवता येईल यावर आपल्याला जास्तीत जास्त काम करायचं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे PYQ. कोणतीही एक्झाम क्लिअर करण्यासाठी त्या एक्झामचे PYQ करणे अति आवश्यक आहे, कारण की त्या PYQ वरून आपल्याला त्या एक्झाम मध्ये कोणती प्रकारचे प्रश्न विचारले जातात, परीक्षेची डिमांड काय, हे सर्व माहिती आपल्याला त्यामधून मिळत असते आणि त्या टाईपचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून त्या एक्झामसाठी प्रिपेअर करू शकतो. मित्रो, ह्याच प्रकारची स्ट्रॅटेजी वापरून मी सोलापूर महानगरपालिकेमध्ये ऑल महाराष्ट्र रँक 2, त्याच्यानंतर एक्साइज पोलीस या परीक्षेमध्ये ऑल महाराष्ट्र रँक 17 आणि सोबतच आरोग्य विभाग यामध्येही 2 एक्झाम मध्ये ऑल महाराष्ट्र रँक 13 आणि 48 आणि सोबतच मी रेल्वेमध्ये पण सिलेक्ट झालो होतो. आणि या अशा प्रकारची स्ट्रॅटेजी वापरूनच मी हे माझ्या एक्झाम क्लिअर केलेले आहेत आणि तुम्हीही जर ही स्ट्रॅटेजी वापरली तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. तर मित्र, कोणतीही एक्झाम असो त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही की आपलं कन्सिस्टन्स असणे खूप आवश्यक आहे, कारण की कोणतीही एक्झाम आपण विदाऊट कन्सिस्टन्सी क्लिअर करू शकत नाही. तर आपल्याला कन्सिस्टंटली आपल्या स्ट्रॅटेजीवर काम करून चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवून आपल्याला एक्झाम क्लिअर करायची आहे. तर मित्रो, अशा प्रकारे आपण या स्ट्रॅटेजीचा वापर करून आपली एक्झाम क्लिअर करू शकतो. तर मित्रो, मीही ही स्ट्रॅटेजी वापरून ह्या एकाच वेळी 3 ते 4 एक्झाम क्लिअर केलेले आहेत. तुम्ही जर ही स्ट्रॅटेजी वापरली तर नक्कीच तुम्हाला यामध्ये यश मिळणार आहे. तर मित्रो, तुम्हाला जर प्रत्येक विषयाबद्दल जसे इंग्लिश, मराठी, गणित आणि GK याबाबतची डिटेल स्ट्रॅटेजी बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवर नेहमी टाकत राहू. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल आणि म्हणून अशा प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.